नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं लेखक आणि कुंतल हंडिया येथील नेमेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचले. तेथील लोकनाथ तीर्थस्वामी महाराज हे बंगालचे होते. ढाकेच्या ढाकेश्वरी मंदिराच्या पुजाऱ्याचे ते दिव्य वंशज होते. तिथल्या स्वामींनी कुंतलला तुला या स्वामींबरोबर राहण्याची आज्ञा का झाली याचं गुपित सांगितलं व त्यांच्याबरोबरच पुढील परिक्रमा चालू ठेवण्याचे आदेश दिले. आता पाहूयात पुढे. ज्येष्ठ संन्यासी एकदम उठून उभे राहिले. ओ मुक्त पक्षी, कुंतल असं हवं मुक्त पक्षी असे म्हणून ते झोपायला जाण्यासाठी निघाले. बाकीचेही. अंगणात दिवा बंद झाला. मी आणि कुंतल आडवे झालो. पण अंग टाकल्यावर कुंतल म्हणाला, स्वामी इथे काही दिवस मी थांबणार आहे, तुम्ही पुढे जा. मी आनंदाने हो म्हणालो आणि डोळे मिटले. त्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला, कुंतलला उद्या माझ्याबरोबर यावेच लागणार, कारण ज्येष्ठ स्वामी थांबू देणार नाहीत. पहाटे 4 वाजता उठलो. देहशुद्धी करून आलो. अजून अंधार होताच. जरा वेळ ध्यानाला बसलो. डोळे उघडले तेव्हा समोर ज्येष्ठ संन्यासी उभे. म्हणाले, माता कुंडलिनीची शक्ती तुमच्या क्रियातून समजली. बहुत खूप. आपण थोर योगी आहात. आपल्यावर आपल्या गुरूंचा कृपावर्षाव फार प्रेमपूर्ण आहे. स्मित करून ते आत निघून गेले. मी सामान आवरले, पाठीवर घेतले. कुंतल पुन्हा म्हणाला, मी थांबणार आहे. मी म्हणालो, तू आनंदानं थांब, पण तुझं काम झालं आहे. स्वामीजी माझ्याबरोबर यायला सांगणार. नर्मदे हर म्हणून चालू लागलो. तेवढा ज्येष्ठ संन्यासी वेगाने बाहेर आले. म्हणाले, योगीराज चहा तरी घेऊन जा. थांबलो. चहा आला. गार आवडतो म्हणून ठेवून दिला. तेवढ्याच ज्येष्ठ स्वामींनी कडक शब्दात कुंतलला सांगितले, कुंतल तुझं काम झालं आहे, लगेच उठ. स्वामींच्या बरोबर जा, त्यातच तुझं हित आहे. उठो. आम्ही दोघे चहा घेऊन निघालो. समोर पूल आहे. पुलाच्या खालीच थोडे डाव्या बाजूला एक छोटेसे अर्धे प्रवाहात असलेले मंदिर आहे. ती नर्मदेच्या नाभिस्थानाची खूण. आम्ही जाता जाता नर्मदेहर म्हणून पुढे झालो. सेवनीला आलो. इथे एक आखाडा साधू भेटला. मोठी धुनी होती. डोळे तांबरलेले, केस अस्ताव्यस्त. त्याने स्वतःच हाक मारून बोलावले. चहा पिणार का विचारले. हो म्हणालो. जोडीदाराला चहा करायला सांगितले. मला एक सिगारेट दिली. एक त्याने घेतली. चहा पीत सिगारेट ओढत त्यांनी कोण कुठले वगैरे चौकशी केली. आता जेवून घ्या म्हणाला. बरं म्हणून आम्ही माना हलवल्या आणि स्नानासाठी गेलो. म्हशी बायकांची धुनी यापासून दूर गेलो. खूप वेळाने आलो. अनेक आटोपले. तोपर्यंत भोजनाची वेळ झाली. मी कुंतल आत गेलो. थाळी वाढून ठेवलेली, त्यात जाड जाड 6 रोट्या. म्हणालो, स्वामीजी माझा आहार कमी आहे, 4 रोट्या काढून ठेवतो, म्हणजे अन्न वाया जायला नको. क्षणभरात साधू संतापला. मला उद्देशून आई बहिणीवरून गलिच्छ अपशब्दांचा सडा संतापून टाकला. हे कमी करा, ते कमी करा, आम्ही काय तुझे नोकर आहोत? भ्रष्टाचारी, पाखंडी, उठो, चालता हो इथून. साधूला इतके संतापायला काय झाले कोणालाच कळेना. हातवारे करत त्याच्या शिव्या चालूच. मी शांतपणे बसलो. म्हणाला, उठ उठ शांडाळा, पाखंडी, चालता हो इथून. तिथे काय हाताला मिळेल ते फेकून मारले. कुंतलला म्हणाला, शांत जेवण करून उठ आणि या पापी पाखंड्याला लाथ घालून त्याला सोडून दे. माझ्यावर पुन्हा चिडून ओरडला. साला पाखंडी, हरामजादा, उठ, चालता हो इथून. अन्नाचा अपमान नको म्हणून मी इतका वेळ ताटासमोर बसलो होतो. अजून अन्नाला हात लावला नव्हता. पाणी सोडून ताटावरून उठलो. त्याने एक भांडे फेकून मारले. एक जबरदस्त शिवी हाणली. मी बाहेर आलो. सामान घेतले. कोपऱ्यावर जाऊन बसून राहिलो. नाईलाजाने कुंतलला जेवावे लागले. मीही त्याला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. अर्ध्या पाऊण तासाने कुंतल सामान घेऊन बाहेर आला. त्याच्या मागोमाग तो क्रोधपूर्ण साधू.
कुंतलला त्याने पुन्हा सांगितले, या नीच पाखंडीबरोबर राहू नकोस. अरे हा रवरव नरकात जाईल, पाखंडी हरामी. आणि पुन्हा एकदम दगड घेऊन त्याने माझ्या दिशेने फेकला. तो नेमका पायाला लागला. मी पण दगड चुकवायचा प्रयत्न केला नाही. संतापून थरथर कापत होता. पाय आपटत होता. क्रोधाचा भुईनाळा पेटला होता. कुंतल जवळ आला. आम्ही चालू लागलो. थोडे पुढे गेल्यावर कुंतल थांबला. म्हणाला, स्वामी, तो का चिडला कोणालाच माहिती नाही. तुमचा त्यानं किती अपमान केला, शिव्या दिल्या, उपाशी राहावं लागलं. स्वामी, असं का? तुम्ही का नाही काही बोललात त्याला? मी घोडभर पाणी प्यालो, सिगारेट पेटवली आणि त्याला सांगितले, साधकानं शिवी आणि ओवी दोन्ही घेऊ नयेत. मान अपमान देहाचा आहे, आपला नव्हे. माझी स्तुती आत्तापर्यंत तू खूप ऐकलीस, आता शिव्या ऐक. स्तुतीच्या वेळी दरवेळी म्हणालो आहे, हा माझा अधिकार नाही. शिवीच्या वेळी पण मी म्हणतो, ही शिवी मला नाही आहे, देहाला आहे. आपण आली तर राहायला शिकलं पाहिजे. समोरच्यानं मान दिला तर घेऊ नये, अपमान केला तर तोही घेऊ नये. मला दिलेली स्तुती किंवा निंदा मी घेतली तर मी कसला साधक? गीतेतला श्लोक मला पाठ नाही आहे, पण अर्थ असा आहे की मान अपमान, जय पराजय, लाभहानी हे काहीच घेऊ नये, किंवा घेतले तर सर्व समान मानून घ्यावे. स्तुतीचा आनंद घेऊ नये, निंदेने दुःख मानू नये. मी ह्यात कुठे आहे हे दुसऱ्याला आणि मलाही समजायला हवे. त्या साधूच्या वर्तनाने कुंतल किंचित दुखावला गेला, पण या माझ्या सांगण्यावरही तो काही बोलू शकला नाही. जरा वेळाने मात्र म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. ते बंगाली स्वामी मला म्हणाले, योगी स्वामींना सोडू नको, तुला खूप शिकायला मिळेल, सोबत राहा. त्यांना सोडल्यावर लगेच हा प्रसंग घडल्यानं तुमची योग्यता समजली. मी हसता हसता म्हणालो, कुंतल, सावध राहा. कोण साधू आणि कोण भोंदू हे इतक्या लवकर कळणं कठीण आहे. अरे, मी पोपटपंची करतो आहे. हे सगळं वरवरचं नाटक आहे, पण बनते बनते बन जाएगा असं एका संतानं म्हटलं आहे. नक्कल करता करता अस्सल साधू होण्याचं लक्ष ठेवावं. आणि अशा प्रसंगाने सद्गुरू आपली परीक्षा घेत असतात. वर्षभर उनाडक्या केल्या, पण परीक्षेत पास झालात तरच सर्व मिळाले असे म्हणायला हरकत नाही. असे करीत गेलो तरी खूप झाले. आपण अडाणीच राहावे. सद्गुरू प्रेमाने आपल्याला त्या रेषेच्या बाहेर, जिथून अज्ञान संपते आणि ज्ञानाची, अनुभवाची दिव्यप्रकाशरेषा सुरू होते, तिच्या पल्याड नेतो. फक्त नित्य सावध राहावे. अखंड ते चित्त सावधान असावे. म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. मी आणि कुंतल एकदमच हसलो. जोगा किल्ला घाट, प्राचीन किल्ला. इथे नर्मदेच्या पात्राचे 2 भाग झालेले. अर्थात नर्मदाबाई इतकी असंख्य रूपे दाखवत असते की किती लक्षात ठेवणार. नर्मदावरून कोसळते अशी 3-4 ठिकाणे आहेत. सहस्त्रधारा, दूधतीर्थ अशी कितीतरी. 7 धारा, सप्तधारा या नावांचीही खूप ठिकाणे आहेत. नर्मदेचे पात्र काही ठिकाणी दुभंगून दोन्ही प्रवाह खडकातून, काताळातून प्रचंड आवाज करीत वाहत राहतात. ते दृश्य डोळ्यात सामावून घेणे कठीण आहे. एक विशाल पाण्याचा प्रवाह काळ्या दगडधुंड्यातून खळखळत उड्या मारत दौडत असतो. तो खळखळाट, पांढरा दुधी फेस. वाटते परकरी छोट्या मुली अडथळे पार करीत, दंगा करीत, पळापळी करीत, कल्ला करीत खेळतायत. आपण स्तब्ध उभे राहावे. कानात आवाज, डोळ्यात ते दुधाळ उड्या मारणे, खळाळ आणि हृदयाचा प्रेमाचा पूर घेऊन मैयाचा तो अंगणातला खेळ पाहावा. आई, मावशी फुगड्या खेळताना आपल्याला आश्चर्य व गंमत वाटते. त्यांचे लहान होऊन खेळणे कौतुकाचे वाटते. तसेच हे पाहून नर्मदा माईविषयी प्रेम दाटून येते. डोळा पाणी कधी भरले कळत नाही. आपलंही मन तिच्याबरोबर दगडधुंड्यातून उड्या मारत धावू लागते. इथे एकाने घरी नेले, ताक दिले. कुंतल म्हणाला, थोडं मीठ घाला. त्याने मीठ घातले. एक गुटखा घेतला. म्हणाला, थोडी साखर आणा. त्याने साखर आणली. लहान स्टीलची बादलीवर ताक. त्यात मीठ, साखर घालून थोडे भांड्याने हलवले. वा, रसना तृप्त झाली. आम्ही सगळे ताक संपवले. वरून उन्हाचा ताप, पण पोटात गारठ्याचे गार समाधान. नर्मदे हर म्हणून उठलो. चालायला लागलो.
गावाचे शेवटले घर आले. मोठा पुरातन वाडा, भरपूर गाई गुरे, भोवतीने निंबाची झाडी. आतून पुकारा आला, नर्मदे हर. आम्हीही आवाज दिला, हर नर्मदे. वृद्ध बाबाजी बाहेर आले. म्हणाले, कुठं या उन्हाचं हिंडता आहात, या आत. जरा वेळ बसलो. कोण कुठचे चौकशी झाली. आतून एक वृद्ध माताजी मही घेऊन आल्या. पुन्हा ताक, चांगला लहान हंडा भरलेला. पुन्हा मीठ साखरेची मागणी. पुन्हा एकदा वृद्ध बाबाजींचा आग्रह. आणि आम्ही दोघा तिघांनी ताकाचा हंडा रिकामा केला. नर्मदे हर म्हणून बाहेर पडलो. माझे भोजन झालेले नव्हतेच आणि कुंतलचे झाले होते, तरी ताकासारखे अमृताने काय सुखच मिळणार. मैया देते आहे, सुखाची तृप्ती करावी. आता अंजनाला संगम आला. नदी पार करायला कुठे जागा मिळेना. संगमाच्या अलीकडे एक गुराखी भेटला. त्याला विचारले, बाबा खोली कमी कुठे आहे सांग. त्याने खून केली. त्या दिशेने गेलो. 10 पावले टाकली. गळ्यापर्यंत पाणी आले. दोघे माघारी आलो. सामानात नित्यपाठाचे पुस्तक, नर्मदाबाईचा छोटा फोटो, कुंतलच्या पिशवीत 2-3 पुस्तके. भिजून चालणार नव्हते. 2-3 जागी प्रवाहात गेलो आणि माघारी फिरलो. संकटात सापडले की नर्मदे हर म्हणून पुकारा करावा. जोरात ओरडावे, मैया मदत करते. हा अनेकांचा अनुभव आहे. मीही बेंबीच्या देठापासून ओरडलो, नर्मदे हर. काही वेळ गेला आणि एक छोटीशी मुलगी हसत समोर आली. हातात रंगीत घुंगराची काठी. म्हणाली, काय महाराज, भीती वाटते डुबायची? जावा पुढं, काही होणार नाही. नर्मदाबाईला सगळी काळजी आहे. आम्ही हसलो. तिच्याकडे बघून हसून नर्मदे हर म्हणालो व समोर प्रवाहात घुसलो. सामान डोक्यावर घेतले, त्यामुळे डावा हात डोक्यावर सामानाबरोबर. उजव्या हातात काठी, पण काठी खाली तळाला टेकेना. ती हाताबरोबर वरतीच. आम्ही चाललो आहे, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, खांद्यापर्यंत. शेवटी मनात विचार आला, मैया जे हवे ते करील. शेवटी नाकात पाणी गेले, कपाळाला पाणी टेकले आणि पुढच्या पावलापासून एकदम चढ सुरू झाला. पुस्तके भिजण्यापासून वाचली. हुश. आनंदाने जिकडे तिकडे पाहिले. ती छोटी मुलगी कुठेच दिसेना. आश्चर्याने बघतच राहिलो. पलीकडचा किनारा रिकामा, कोणीही तिथे नाही. सटकन मन दुःखी झाले. तीच तर नर्मदाबाई होती. असे हजारदा अनुभव येतात. प्रसंग होऊन गेल्यावर समजते. माईने मदत केली, पण आधी ओळखू येत नाही. नंतर काही उपयोग नाही. तरी दोघांनी नमस्कार केला. जोरात ओरडलो, नर्मदे हर. 50-1 पावले टाकली असतील. उजव्या बाजूला एक वडाचा मोठा पार. 5-50 माणूस बसलेले. त्यांनी हाक मारली. म्हणाले, महाराज जेवायला बसा. विचारले, काय कारण जेवण बाबा? म्हणाला, बापाचं श्राद्ध आहे. म्हणालो, परिक्रमावासी आहोत, आम्ही श्राद्धाचं जेवण घेत नाही, क्षमा करा. मग म्हणाला, दक्षिणा तरी घ्या. 101 रुपये त्याने काढले. म्हणाले, बाबा दक्षिणाही घेता येत नाही, क्षमा करा. पुढे निघालो. आता नर्मदाबाईचा प्रवाह दूर झाला. वाळवंट नाही, रेती नाही, नुसता काळाकुट्ट दगड, पॉलिश केल्यासारखा. डाव्या बाजूला खूप उंच चढ. डोंगरावर झाडे, काटारी बन, खाली दगड धोंड्यांचा खच. चालणे अशक्य, वाट नाहीच. मोठ्या मोठ्या काळ्या कुळकुळीत अस्ताव्यस्त शिळा, नाहीतर खडक दगडधोंडे. परिक्रमा करायची आहे. घी देखा मगर बडगा नाही देखा, अशी अवस्था झाली. तळपाय, टाचा, पोटऱ्या फोडून निघाल्या. कातडीचे टवके उडाले. ओल्या रक्ताचे ओघळ सुकून गेले. कातडी फाटलेल्या जागी झोंबायला लागले. 1-2 जखमा झाल्यावर माणूस विवळायला लागेल, पण सारखे तेच चालू झाले तर काय करायचे. टाचा दुखायला लागल्या. दगड असा लागायचा की मुद्दाम टाचेखाली ठोकला असावा. पोटऱ्यांची दैना झाली. कुंतल म्हणाला, स्वामी जरा वरून चालायचं का? म्हणालो, चल, पण काय फरक पडणार. चलो. कष्ट पडलेच, पण दम उखडायची वेळ आली. डोंगरावर चढायला पायवाट नाहीच, पण ढासळणारी माती, दगडधोंडे, घाणेरीची काटेरी जाळीची वने. इतका वेळ मनगट, ढोपरे, मांड्या शाबूत होत्या. त्यांचीही जखमांनी सजावट केली. रक्ताच्या टिपकांची रांगोळी झाली.
3-4दा कपाळावर, डोक्यावर काटेरी फांदी लागली. 2दा माझा चष्मा पडला. तरी आम्ही चाललो होतो. दूरवर वळत गेलेला नर्मदेचा प्रवाह पायातले पैंजण वाजवीत वाहत होता. नर्मदेची एक एक रूपे वर्णन करायला कालिदासाची प्रतिभा हवी. जिथे भक्तीही असेल, प्रेमही असेल आणि देवी सरस्वतीचा आशीर्वादही असेल. माझ्यासारख्या अडाणी अशिक्षिताचे ते काम नाही. अजूनही चालतोची वाट. 1-2दा लुंगीला, कुंतलच्या धोत्राला अशी काटेरी फांदी अडकली की तिने धांदोटी फाडली आणि पुढचे पाऊल उचलताना अंगावर एकदम शहारा आला. पण शहारा येतोय हे कळायच्या आत मी पुढे होतो. तो एकदम 30 फूट खोल खाली कोसळलो आणि क्षणार्धात माझ्या अंगावर कुंतल कोसळला. दोघांची अंगे, डोकी ठेचकाळून निघाली. मांड्या, पोटऱ्या सोलवटून निघाल्या. त्याची काठी माझ्या खाकीला वेदना देऊन गेली आणि माझी स्वतःची माझ्याच पोटात भयंकर कळ मारून गेली. पहिल्या जखमा, वेदना विसरलो. नवीन माराने कळवळलो. पण आश्चर्य म्हणजे माझा चष्मा डोळ्यांवरच राहिला. नाहीतर आंधळ्याचे दुःख समजायची संधी आली होती. पण वाचलो. धुळीचा कखाना उडाला होता. जखमांच्या रक्तांवर माती बसली. एकाही जखमेचे रक्त दिसेना. जरा वेळाने दोघेही सावरलो. मी चष्मा काढून पुसला आणि मला एकदम हसू यायला लागले. थांबेच ना. कुंतल क्षणभर वैतागला. पण हसण्याची लाट मी आवरू शकत नव्हतो आणि अचानक कुंतलही हसू लागला. दोघे वेड लागल्यासारखे कितीतरी वेळा हसत होतो. हसून हसून जबडा, पोट दुखायला लागले. काठी उचलली, सामान घेतले, चालायला लागलो. पण चालणे कठीण होते, कारण उजव्या बाजूला खोल दरी, काटेरी झुडपे, खाली काळे कभिन्न दगडधोंडे आणि समोर पुन्हा ढासळत्या मातीचा चढ. माझे सद्गुरू म्हणायचे, वर जाणं कठीण असतं, खाली कधीही कसंही येता येतं. गिरके संभालना मुश्किल है. मोठ्या कष्टाने तोल सावरत जपून पाय रोवीत वरती गेलो. जरा वेळ गेल्यावर दूरवर 4 घरे दिसली. त्या दिशेने पाय वळवले तरी वस्ती गाठायला अर्धा-पाऊण तास गेला. अगदी छोटे गाव. आदिवासी, गरीब शेतकरी. शेती फक्त पावसाळी. तुरडाळ, ज्वारी. जरा इकडे तिकडे 4-2 उपेक्षित झाडे. पानांवर धुळीचे थर. बाजूला सुकलेले गवत. ओल अशी कुठेही नाही. जी काय थोडी होती ती त्या गरीब लोकांच्या हृदयात, मनात. त्यांनी मोकळेपणी साद घातली. एक दुकान, तेही राहत्या घराच्या अंगणात. त्या दुकानदाराने नर्मदे हर केले. आम्ही प्रतिसाद दिला. भैया नर्मदे हर. त्याने एक कांबळे टाकले. बसा म्हणाला. अजून एकदम 3-4 कोंबड्या कॅक कॅक करत पळून गेल्या. बाबांनी बिनदुधाचा, गुळाचा चहा आणला. असे दमून ठेचकाळून आल्यावर त्या चहाची चव कशी मस्त लागते. सगळा शिनवाटा जाऊन गात्रागात्रातून प्राजक्ताचा ताजा सुगंध दरवळून जातो. नसनस मोकळे होते. वस्तीच्या टोकाला एका हातपंपाची सोय होती. बादली घेऊन तिकडे गेलो. मी कुंतलला आणि कुंतलने मला धडाधडा बादल्या ओतून स्नान घातले. जखमांवर हात फिरवताना कळ यायची. जखमा झोंबायच्या. पण माती भरपूर होती. जी पाने काढायला हवी होती. ओली वस्त्रे घराच्या काटेरी कुंपणावर वाळत टाकली. ताज्या मनाने आसनावर मांडी घातली. उदबत्ती पेटवली. सुगंधी धुराची वलये वातावरणात पवित्रता आणू लागली. डोळे आपसुकच मिटले. ध्यानाची मस्ती शरीरावर, मनावर अंमल गाजवू लागली. पृथ्वीच्या अस्तित्वाची, स्वतःची जाणीव संपून गेली. एका निरामय आनंदाच्या लहरीत शरीर डोलू लागले. आपण अधांतरी पिसासारखे हलके होऊन तरंगत असल्याचा अनुभव अनुभवत होतो. जरा वेळाने एक सूक्ष्म जाणीव झाली. पद्मासनात देह खाली, मी वर. अवकाशाच्या अनंतात अत्यंत वेगाने चाललोय. किती वेळ, किती काळ, किती युगे, किती कल्पांत गेले. जाणीवही गेली. दूरवरून अत्यंत सूक्ष्म क्षीण आवाजात हाका येऊ लागल्या. त्याही खूप वेळा. स्वामी, 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 उठा स्वामी. हळूहळू शरीराची जाणीव झाली. शरीरात ऊब आली. मी माझ्या शरीराच्या गोंट्यात आलो. जाणीवेची एक लहर लपेटून गेली. कुंतलच्या कपाळावर, नाकाच्या शेंड्यावर घामाचे बिंदू चमकताना दिसले. डोळे आश्चर्यचकित. बाजूला वस्तीवरची कितीतरी माणसे उभी. मी हसलो. काय रे कुंतल, काय झालं?
माणसं का बाजूला जमली आहेत? ठीक आहे ना सगळं? कुंतलने घाम पुसला. लोकांचा गलका, कुजबूज सुरू झाली. माणसे पाया पडायची झुंबड करू लागली. मी एकदम उभा राहिलो. सगळ्यांना नमस्कार करून म्हणालो, बाबांनो, पाया पडू नका. देवाला नमस्कार करायचा, माझ्यासारख्याला नव्हे. लोक ऐकेनात. मी कुंतलला घेऊन दूर झालो. महात्मा, साधू, महाराज अशी कुजबूज कानावर येत होती. मी कुंतलला विचारले, कुंतल, ही काय भानगड आहे? कुंतल फार गंभीरपणे सांगू लागला, स्वामी, 2 तास होऊन गेले. तुम्ही आधी डोलत होतात. नंतर शरीर ताठ स्थिर झालं. पद्मासन घट्ट झालेलं कळत होतं. तुम्ही इथे नव्हतात हे पुष्कळ वेळानं लक्षात आलं. थोडा उजेड होता म्हणून मी वाचत बसलो. कारण नसताना लक्ष तुमच्याकडे लागून राहिलं. खूप वेळानं असं ध्यानात आलं, स्वामी, मी जरा घाबरलोच. मी तुमच्या अंगाला हात लावला. शरीरात ऊब जाणवत नव्हती आणि तुम्ही निश्चल होतात. खूप वेळानं, तासाभरानं लोक कौतुकानं, उत्सुकतेनं येऊन पाहू लागली. माझी अस्वस्थता शिगेला पोहोचली. 1-2घांनी तुम्हाला हाक मारून पाहिले. मी तुम्हाला स्पर्श केला, पण तुम्ही जाणीवेच्या पलीकडे. शेवटी मी मोठ्यानं हाका मारायला सुरुवात केली. त्यानंतर खूप वेळानं तुम्ही प्रसन्नतेने डोळे उघडलेत. त्यामुळे तुम्ही मोठे साधू, महात्मा आहात अशी लोकांची खात्री झाली. म्हणून माणसं पायावर डोकं ठेवायला घाईगर्दी करत होती. मी आसनावर येऊन बसलो. सामानात सिगारेट होती, ती काढली आणि शांतपणे ओढत बसलो. मी साधू असल्याचा गैरसमज काढणे कठीण होते. हा उपाय बरा. इतक्या वेळात जेवण तयार झालेच होते. ज्वारीची भाकरी आणि डाळीचे पाणी. कुंतलने भरपूर जेवण केले. त्याचा आहार भक्कम होता. माझे सकाळी जेवण झालेच नव्हते, पण ताक भरपूर प्यालो होतो. तर 1 भाकरी खाऊन उठलो. घरच्या मालकाने खूप आग्रह केला. शेवटी कुंतलने त्यांना सांगितले, स्वामींचा आहार कमी आहे. तेव्हा ते थांबले. जेवण झाल्यावर त्या अंगणात मस्त झोप लागली. छान गारवारा वाहत होता. साऱ्या जखमांचा, वेदनांचा अंत झाला. झोप येणे हा केवढा रामबाण उपाय आहे हे अशा वेळी कळते. पहाटे जाग आली. एकदम उठून बसलो. पायावर कोणाचा तरी हात फिरत होता. तो दुकानदार माझे पाय चेपत होता. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. बाबाजी, काय करता आहात? सेवा देवाची करायची, माणसांची नाही. तो म्हणाला, स्वामीजी, आपल्यासारख्यांची सेवा करायची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. आपण माझ्याकडे उतरलात, सेवा करू दे थोडी. उठून बसलोच होतो. अंदाजे 4 वाजले होते. हा किती वेळ पाय चेपत होता कोणास ठाऊक. मला माझीच शरम वाटली. ही सेवा घेण्याचा मला काही अधिकार नव्हता. मी वाकून बाबांना नमस्कार केला. उठून चुडू भरायला गेलो. कुंतलही उठला. आम्ही सर्व आटोपून आवरून निघतोय तोपर्यंत बाबाजींनी छान बिंदुल्याचा चहा आणला. नाकाला चहाची चव आणि वाफा जाणवत होत्या. जरा वेळाने चहा घेतला. नर्मदे हर म्हणून उठलो. थांबायचा खूप आग्रह झाला, पण निघालो. आता ओंकारेश्वर जवळ येत होते. पुढे जाण्याची घाई होती. गडीघाट, मेचक संगम रस्ता जरासा तसाच, पण आता थोडा वेगळा. वरतूनच चाललो होतो. नुसती मातीची वस्त्रगाळ पावडर. पाऊल टाकले की विधभर मातीत जायचे. सर्वत्र मातीचा बुकाणा ओढायचा. तासभर हीच पायवाट. पण पायवाट म्हणणेही कठीण. कारण रस्ता चांगला, रुंद, पण धूळ, फक्त धूळ. धुळीचा थर अंगावर, डोक्यावर, सामानावर. जिभेवर माती जाणवायची. आजूबाजूला सगळे वृक्ष, रखरखीत. वरून हळूहळू उन्हाचे अस्तित्व डोळ्याला, डोक्याला तापदायक होऊ लागलेले. मी डोक्यावर कधी काही घेत नाही. कुंतलच्या डोक्यावर सदा फडके गुंडाळलेले. तरुणपणी विनोबा असेच दिसत असावेत. तो डोक्यावरचे फडके बांधायची पद्धत पाहून कुंतलची मी खूप चेष्टा करायचो. कुंतलचे शिक्षण, त्याची विचाराची खोली, गांभीर्य, वाचनावरचे विचार, त्याने पाहिलेले साधू, सत्पुरुष हे सगळे आणि माझ्याबरोबरची त्याची परिक्रमा, यात आमच्याही रात्री झोपेपर्यंत खूप चर्चा चालत. माझ्यात गांभीर्य ही गोष्ट मुळीच नाही. विनोद, हसणे, खूप चेष्टा करण्याचा स्वभाव. अध्यात्माची आवड दोघांनाही.
पण त्याच्या गंभीरपणाची मी विनोदाने बोळवण करायचो. माझी वृत्ती काळजी न करण्याची. सगळा भार सद्गुरूंवर. मी स्वतःला कायम आनंदी ठेवण्यात मग्न. काय ते सद्गुरू पाहून घेतील ही श्रद्धा. त्याला अंतर्बाह्य गंभीरतेने घेरलेले. त्याची चेष्टा केली की हसायचा, पण तो लगेच थांबणार. त्याला कायम प्रश्न असायचा की माझी साधना इतकी चांगली असून मी असा विनोदी उन्हाळ कसा? आणि त्यावर माझे ठरलेले उत्तर, कुंतल, ते मोक्ष, मुक्ती वगैरे सर्व ठरल्यावेळी, योग्य वेळी होईल. चांगलं वागणं हे आपल्या हातात आहे, हे खरं. पण तरीही एका ठराविक मर्यादेतच आपण स्वतंत्र आहोत. आपली सगळी सूत्रं ही नियतीच्या, प्रारब्धाच्या आणि सद्गुरूंच्या हाती आहेत. करता करविता तोच आहे. म्हणून आपण म्हणून जे कोणी आहोत त्याची उगीच चिंता, काळजी कशाला करावी? मस्त हसत खेळत जगावं. निंदा करू नये हे खरं, पण उगीच काळजीचा दगड डोक्यावर घेऊन का जगावं? शेवटी ज्याचं त्याचं जे ते ठरलं आहे तसंच होईल. आपण मुक्त जगावं. बाजूचे दुःख दैन्य पाहिले, कुणाचे आजारपण पाहिले, दैन्य पाहिले की त्याला मला राहावायचे नाही. तो चिडून दुःखाने काय करतो देव, किंवा एवढे साधू संत अवलिया झालेत, ते हे का सर्व दूर करीत नाहीत? म्हणून भांडायचा, वाद घालायचा आणि मी त्याला चिडवायचो. अरे कुंतल, देव अशी भानगडच नाही आहे. त्याची ती पिंग्या डोळ्यांची तीक्ष्ण नजर माझ्यावर रोखली जायची. त्याच्या विरुद्ध बाजू घ्यायचो. अगदी अटीतटीनं वाद घालायचो आणि काही वेळा त्याचीच बाजू घेऊनही त्याला विरोध करायचो. माझे म्हणणे असायचे, देव वगैरे फार गोष्टी छोट्या आहेत. देवांपेक्षा सद्गुरू श्रेष्ठ असतात. नामदेव देवांशी खेळायचे, बोलायचे. पण देवांनीच नामदेवांना सांगितलं की गुरु केल्यावर देव म्हणजे काय ते तुला कळेल. गुरु केल्यावर नामदेवांना समजलं की गुरुपेक्षा देव मोठा नाही आहे. श्री गुरुचरित्रात सुद्धा असा उल्लेख आहे. देव रागावला तर गुरु सांभाळेल, पण गुरुनं दूर केलं तर देव काही करू शकत नाही. म्हणजे गुरु श्रेष्ठ आहेत. गुरु नेहमी तुमचं प्रारब्ध भोगायला सांगतात. फक्त प्रारब्ध भोगायला गुरु शक्ती देतात. पण त्यातही असं आहे की जी प्रासंगिक संकटं असतात ती गुरु दूर करतात. पण कुठल्याही काळी सद्गुरूंनी सर्वांना ऐहिक भोगाची श्रीमंती दिलेली नाही. कुठल्याही साधूंचे, संतांचे सर्व शिष्य पैशानं श्रीमंत झालेले दिसत नाहीत. काही श्रीमंत झाले, काही गरीबच राहिले. हा फरक का राहिला आणि का राहतो? त्याचं एकमेव उत्तर प्रारब्ध हे आहे. त्याला नाव काहीही द्या. ऐहिक विश्वाचे नियम, तत्त्व, तर्क किंवा आपण लॉजिक म्हणू, हे अध्यात्म क्षेत्रात चालू शकत नाही. असा कोणताही सत्पुरुष घे, त्यांनी या विश्वचक्रात अडथळा आणून कधीही बदल केले नाहीत. गीतेत सांगितलं आहे, एका भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. मग मुसलमानांनी आक्रमण केलं, देवळं फोडली, देवळांचे अवशेष संडासाच्या बांधकामात वापरले. टिपू सुलतानानं नुसत्या केरळमध्ये लाखो स्त्रीपुरुषांचे हाल केले. बळजबरीनं मुसलमान केले. स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठीच बाटवलेल्या तरुणांचीच एक फौज उभारली. लिहिणं कठीण आहे इतके अत्याचार केले. एकही सत्पुरुष टिपूला थांबवू शकला नाही. उलट टिपू हारायला लागला तेव्हा शंकराचार्यांच्या आश्रमात देणग्या, जमिनी देऊन शंकराचार्यांना त्यानं स्वतःच्या विजयासाठी अनुष्ठानाला बसवलं. हे शंकराचार्य अनुष्ठानाला बसले. झाडाचं पान भगवंताच्या इच्छाशिवाय हालत नाही या वाक्याला हे खोटं पाडणार आहे, किंवा हीच हिंदू धर्माची अवहेलना व्हावी अशी भगवंताची इच्छा असावी. कुंतल निराश व्हायचा, चिडायचा. पण माझ्या विरारांना त्याच्याकडे उत्तर नसायचे. कोणाला काली प्रसन्न आहे, कोणाला दत्तप्रभू आहेत, कोणी राम, कृष्ण, शिव, मारुतीचे उपासक आहेत. देशातील लाखो मंदिरे तोडफोड करून पाडण्यात आली. कुठे गेले तुमचे देव? ओंकारेश्वराच्या मांध्या डोंगरावरून सुद्धा प्राचीन प्रशस्त मंदिराचे अवशेष पडलेले बघून हृदयाच्या छिंद्या होतात. साधू महात्मांकडे साधी प्रापंचिक माणसं गेली की हे सांगतात, देव कोपलाय, दर्शनाला जा, कुलदेवतेचं करा. देवांचे करण्यावर अमुक तुमुक करायचं राहिलं आहे म्हणून देव शिक्षा करतो म्हणणार. लोकांचे असे अनुभव आहेत. मग या मंदिर फोडणाऱ्यांना, हिंदूंना बाटवून त्यांची धिंड काढणाऱ्यांना देव का थांबवत नाही? का? या प्रश्नाचे उत्तर
पटेल असे कोणी देत नाहीत. उगाच वेदांताच्या अरण्यात सोडून फिरवून आणतात आणि देवाला साधुजनांना निंदू नका, सर्वनाश होईल असा शाप देतात. पण प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. कुंतल हादरून जायचा, पण क्षणभरच. कारण हेच आणि असेच विचार प्रत्येक विचार करणाऱ्याच्या डोक्यात येतच असतात. आपल्यावर पाळी आली, प्रसंग आला की बहुतेक जण वेगळेच वागतात. अंगावर येणारा विचाराचा आचरण करण्याचा झंझावात कोणालाही नको असतो. सहज चहा दारू पीत सिगारेट फुंकत पंख्याचा येणारा वारा हवा असतो. आचाराचा सूळ कोणाला परवडणार? कुंतल विचारायचा, मग हे सगळं असंच चालणार का? मी तळमळून सांगायचा, अरे मी काय सांगू, मी कोणी अधिकारी नाही आहे. पण रामाची भक्ती करणारा माणूस जेव्हा दर्शन झालं म्हणतो किंवा कोणत्याही देवाचं दर्शन झालं असं म्हणतो, तेव्हा त्यांनी कल्पनेत ठरवलेल्या रूपाचं दर्शन होतं. सगळ्यांना एकाच रूपाचं दर्शन होत नाही. त्या अर्थी देव असा कोणी नसावा. नाहीतर इंग्लंडमध्ये, अमेरिकेत, सौदी अरेबियात, इराण, इराक, चीनमध्ये तो नाही. कारण तिथे कोणी ख्रिश्चन आहेत, कुठे मुसलमान आहेत. तुमचे देव असले तर ते काय भारतात आहेत का? भारतातही गावांच्या गावं मुस्लिम झालीत. तिथले देव काय दुसऱ्या हद्दीत जातात का? हे सगळं न कळणारं कोडं आहे. तेव्हा देव नसावा, एक कोणतरी शक्ती असावी आणि ती शक्ती या जगाचं नियंत्रण नक्की करीत नाही आहे. ती शक्ती फक्त या विश्वाचा खेळ म्हणून त्रयस्थ राहत असावी. सगळ्यांचं भलं झालं तर खेळ खाल्लास, पण खेळ तर चालू राहायला हवा. का चालू राहावा यालाही उत्तर नाही आहे. हे सगळं विश्व आणि या विश्वाचा सारा खेळ केवळ निरुद्देश चालू आहे. काहीही उद्देश नाही. परमेश्वरी संकल्पना फोल ठरते. ती एक शक्ती, तिला परमेश्वर म्हणा वाटल्यास. ती त्रयस्थ तटस्थ आहे. कशातही हस्तक्षेप करायचा नाही, हे सूत्र ठरवून विश्वाचा खेळ चालू आहे. अशी ही नित्याची रात्री झोपायच्या अगोदरची चर्चा. दिवसभर फक्त नामस्मरण. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढचा प्रवास अनुभवण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. याचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते जरूर ऐकावेत. तरच आपल्याला छान प्रकारे याचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.